ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. ही ओळ आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. पण ज्यांना दृष्टी नाही त्यांचं काय? नमस्कार, मी मधुरा चोथवे आणि आज आपण एका अशाच मुलाबद्दल बोलणार आहोत ज्याने जग स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहण्याचं एक वेगळंच धाडस केलं. आज आपण बोलणार आहोत अर्जुन या मराठी शॉर्ट फिल्म बद्दल. अर्जुन ही शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली आहे शिवराज वायचळ यांनी. आता थांबायचं नाही या चित्रपटाचे दिग्दर्शक. अभिनेता म्हणून तुम्ही यांना फुंत्रू, YZ यासारख्या चित्रपटांमध्ये बघितलं असेल. तर असं काय आहे या शॉर्ट फिल्म मध्ये? ही जर्नी आहे एका मुलाची जो जगाला वेगळ्याच पद्धतीने एक्सपिरियन्स करतो. एके दिवशी त्याला एक नवीन जग डिस्कवर होतं आणि ते म्हणजे कलेचं. आणि त्याच्या मनात कुतूहल निर्माण होतं. मी पण काहीतरी तयार करू शकतो का? मी पण माझ्या भावना व्यक्त करू शकतो का? आणि तेही कागदावर. पण कसं? त्याच्या हातात टूल्स आहेत आणि त्याला प्रोसेसही माहितीये. पण नेमकी त्याच्याकडे विजन नाहीये, पण इमॅजिनेशन आहे. आणि तिथेच एक सुंदर डिस्कव्हरी सुरू होते. अर्जुनला आतिश नावाचं पात्र स्केचिंगच्या कलेची ओळख करून देतं. ते म्हणजे स्टेन्सिल स्केचिंगची. स्पर्शाने जग पाहणाऱ्या अर्जुनसाठी जगाचे सौंदर्य पाहण्याचा हा एक आणखी एक मार्ग उघडतो. तो त्याच्या आवडत्या शिक्षकाला गुरुपौर्णिमेसाठी एक भेट देऊ इच्छितो. आणि त्यासाठी तो काय काय करतो ना, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ही शॉर्ट फिल्म नक्की बघा. ही कथा अर्जुनला चित्र काढताना आणि गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेताना अनुभवलेल्या या सुंदर भावनेभोवती फिरते. कथा त्या सौंदर्याबद्दल आहे जी फक्त पाहिली जात नाही तर अनुभवली जाते. या शॉर्ट फिल्म मधल्या टेक्निकल गोष्टींबद्दल बोलायचं झालं ना, तर या फिल्म मध्ये क्लोजअप शॉट्स आणि फॉलो शॉट्स यांचा वापर प्रभावीपणे केलेला दिसतो. कॅमेरा मुवमेंट स्लो आहेत, रशिंग कुठेही नाही, कारण या जर्नीमध्ये हळूहळू डिस्कव्हर करणं हाच खरा एसेन्स आहे. या शॉर्ट फिल्मची एक खासियत आहे की ही एका रिअल ब्लाइंड स्कूलमध्ये शूट केली. त्यामुळे एक ऑथेंटिसिटी आपल्याला बघायला मिळते जी की कोणत्या स्टुडिओ सेटमध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही. फिल्म मधले सराउंडिंग्स हे खूप जेन्युइन आहेत आणि तो रिअलनेस कॅमेरामध्ये ब्युटिफुली कॅप्चर झालाय. या शॉर्ट फिल्म मधला अतिशय इम्पॉर्टंट एलिमेंट तो म्हणजे साऊंड डिझाईन. फिल्म मध्ये बॅकग्राऊंड स्कोअर खूप मिनिमल आहे. का? कारण या फिल्म मध्ये सायलेन्स हा एक मेजर रोल प्ले करतो. ही फिल्म गिफोनी फिल्म फेस्टिवल मध्ये स्क्रीन झाली होती. त्याचबरोबर न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये सुद्धा सिलेक्ट झाली होती आणि फिल्मफेअर अवॉर्डसाठी बेस्ट शॉर्ट फिक्शन फिल्म सुद्धा जिंकली. कोणताही ग्रँड नरेटिव्ह नाही, फक्त एक सिम्पल ब्युटिफुल मुवमेंट ज्यामध्ये आपण सगळेच रिफ्लेक्ट करू शकतो. ही शॉर्ट फिल्म हे प्रूव्ह करतं की मराठी सिनेमामध्ये असं कॉन्टेंट ड्रिव्हन इमोशनली रिच स्टोरी टेलिंग सुद्धा होतं. तुम्ही अर्जुन ही शॉर्ट फिल्म बघितली आहे का? आणि तुम्हाला कशी वाटली? जर तुम्ही ती बघितली असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि असेच मराठी जेम्स शोधायला आवडत असतील तर या चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.